नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, मागील आपण एक व्हिडिओ बनवला होता की मराठा आरक्षणाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यावरती बऱ्याच टीका व्हायला लागलेल्या आहेत. बघा मित्रांनो, कमेंट करणाऱ्यांनी विचारपूर्वक कमेंट करा किंवा त्या कमेंटमध्ये शिवा सुद्धा देण्यात येत आहेत. ठीक आहे, शिवा द्या, सगळं काय करा, पण माझे विचार मी माझ्या पद्धतीने व्यक्त करणार, ही लोकशाही आहे. आणि बघा, पंतप्रधानांच्या आईला सुद्धा शिवाय देण्यापासून कुणी रोखलं नाही, तर आपण तर सर्वसामान्य माणसं आणि लोक आहात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि व्हिडिओ बनवण्यामध्ये चालू ठेवतो मित्रांनो. तर बघा, आपण आज एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत. तो म्हणजे बघा, जो काही महाराष्ट्र शासनाने कामगार कायदा आणलेला आहे, त्या कामगार कायद्याविषयी आपण आज बोलणार आहोत. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वाचा पण धक्कादायक निर्णय घेतला आहे. दुकाने, कारखाने आणि खासगी आस्थापनामध्ये कामाची वेळ 9 तासावरून थेट 12 तास करण्यात आली आहे. म्हणजेच आता साधा कामगार असो, दुकानदाराचा कर्मचारी असो किंवा कारखान्यातला मजूर असो, सर्वांना दिवसभराचा अधिकचा 3 तासाचा बोजा सोसावा लागणार आहे. सरकार म्हणतं हे विकासासाठी, पण खरं तर हा निर्णय कामगार वर्गांचं शोषण करणार आहे. बघा, कामगार कायदा, फॅक्टरीज ऍक्ट, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट यामध्ये स्पष्टपणे ठरवलेलं आहे की साधारण 8 ते 9 तासापेक्षा जास्त काम घेणं हा कामगारांच्या हक्कावर घाला आहे. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा दीर्घ लढ्यानंतरनं 8 तासाचा दिवस हे श्रमिकांचे मूलभूत हक्क म्हणून मान्य झालं होतं आणि त्याचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिला होता त्या काळी. पण आता आपल्याच सरकारकडून पुन्हा एकदा काळ्या ब्रिटिश सारखं धोरण आणलं जातंय का, हा एक मोठा प्रश्न आहे. यात कामगारांच्या भावना बघा. आधीच महागाईने सामान्य माणूस हैराण आहे. 9 तास काम करून सुद्धा माणसाला कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. दर 12 तास काम करून त्यांचं आयुष्य उरेल कुठं? 12 तास काम म्हणजे घरी परतल्यावर थकलेलं देह, मुलांशी बोलायला वेळ नाही, आई वडील बायको पोरं सगळ्यांना दुर्लक्षित करावं लागणार आहे. म्हणजे हळूहळू कामगार जिवंत रोबोट बनणार आहे मित्रांनो. यामुळे आरोग्य आणि सुरक्षेवर नेमका परिणाम होणार आहे हे मात्र नक्की आहे. वैद्यकीय संशोधन सांगते की दीर्घकाळ सलग काम केल्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब वाढतो, मानसिक तणाव वाढतो, डिप्रेशन वाढतं, अपघातांची शक्यता सुद्धा वाढते. कारखान्यामध्ये मशीनवर लक्ष सुद्धा लागत नाही आणि त्यामध्ये हात कट हो, पाय कट हो, अशा सुद्धा घटना बऱ्याच घडलेल्या आहेत. म्हणजेच सरकार कामगारांना जास्त काम करून घेऊन प्रत्यक्षात त्यांच्या आरोग्याशी जुगार खेळतंय का, हा एक मोठा प्रश्न आहे. पण यातून नक्की नफा कोणाला मिळणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, नक्की नफा जो आहे तो कारखानदारांना, मोठ्या उद्योगपतींना, मॉल मालकांना, कारण त्यांना एकाच माणसाकडून अधिक काम मिळणार आहे आणि नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची जबाबदारी टाळता येणार आहे. म्हणजेच रोजगारांना नक्की मिळणार नाही, म्हणजेच बेरोजगारांना नोकरी मिळणार नाही आणि आधीपासून काम करणारे मजूर थकून बागून शोषले जातील. परंतु सरकार म्हणते की ते रोजगार देणार, पण हा निर्णय तर रोजगार कमी करणार आहे. यावरती सरकारची भूमिका बघा. सरकार सांगते की उद्योगांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी हे आवश्यक आहे, पण प्रश्न असा आहे की स्पर्धात्मक बनण्यासाठी कामगारांचं आयुष्य वेठीस का धरलं जात आहे, हा एक प्रश्न आहे. उद्योगपतीचे कर कमी करणे, त्यांना पायाभूत सुविधा देणे यात सरकार पुढे असतं, पण कामगारांचे हक्क आबाधित ठेवणं यात का मागे हटतं, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मी इतिहासाची आठवण करून देतो. 1886 मध्ये शिकागोमध्ये कामगारांनी 8 तास काम, 8 तास विश्रांती, 8 तास कुटुंबासाठी असा नारा दिला होता. हजारो कामगारांनी रक्त सांडलं होतं. आज महाराष्ट्र सरकार त्या शहीदांचा अपमान करतंय का? म्हणजे पुन्हा आपण कामगारांना गुलामगिरीच्या युगात नेत आहोत का, हा पण मोठा प्रश्न आहे. माझे जनतेला आव्हान आहे की हा निर्णय केवळ एका कामगारांचा नाही, तर प्रत्येक घराचा प्रश्न आहे. कारण तुमच्या घरातील माणसं जर दिवसभर कारखान्यात किंवा दुकानात घाम गाळत असतील, तर घराचा उरलेला वेळ कोणाला मिळणार?
समाजाचं आरोग्य, मानसिकता, नातेसंबंध सगळं धोक्यात येईल हे मात्र खरं आहे. माझे सरकारला प्रश्न आहेत की बघा, कामगारांची पगार वाढणार का? दुसरा प्रश्न म्हणजे ओव्हरटाईमचे पैसे हमखास देतील का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे कामगारांचे आरोग्य बिघडल्यास त्याला जबाबदार कोण आहे, त्याची हमी कोण घेणार आहे? आणि चौथा प्रश्न म्हणजे बेरोजगारी कमी करायची आहे की रोजगार आणखी कमी करायचा आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, कामगारांच्या हक्कावर कुठलाही हल्ला आपण सहन करणार नाही. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी आपण सगळ्यांनी एकत्र घेऊन करायला पाहिजे. बघा, तुम्हाला मीडिया ही कुठलीही सध्या ही बातमी दाखवत नाहीये, कारण का 9 तासावरून डायरेक्ट 12 तास होत आहेत. बघा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरातून एक नव्हे तर अनेक थकलेले, आजारी, तुटलेले माणसं बाहेर पडतील. आजचा प्रश्न फक्त कामगारांचा नाही, तो आपल्या समाजाच्या भविष्यातील प्रश्न आहे. आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार कायदा त्यावेळेस ब्रिटिशांना भांडून 12 तासावरून 8 तास केला होता. त्याच आपण सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामगार कायद्याविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर बघा, विशिष्ट कामगार कायद्याच्या संदर्भात विचार करणार आहोत. आपण नेहमीच त्यांना संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण नेहमीच त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण त्याही आधी ते कामगारांचे नेते आणि त्यांचे हक्काचे रक्षक होते, हे विसरून चालणार नाही मित्रांनो. कामगार चळवळीची पार्श्वभूमी बघा, 1920 आणि 30च्या दशकामध्ये भारताची स्थिती काय होती याचा विचार करा. देशात ब्रिटिश राजवट होती. कामगारांची स्थिती अत्यंत बिकट होती. त्यांना दिवसातून 12 ते 14 तास तब्बल काम करावं लागत होतं. वेतन कमी होतं, कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती आणि त्यांच्या आरोग्याशी कोणतीही काळजी घेतली जात नव्हती. स्त्रिया आणि मुलांनाही याच परिस्थितीत काम करावं लागत होतं. याच काळात अनेक कामगार संघटना उभ्या राहिल्या, पण त्यांना सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार चळवळीत प्रवेश केला. 1942 मध्ये ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत श्रम सदस्य, लेबर मेंबर म्हणून नियुक्त झाले. ही त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची संधी होती, ज्यातून त्यांनी कामगारांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणली. आंबेडकरांनी केलेले महत्वपूर्ण कायदे पुढीलप्रमाणे आपण विचारात घेणार आहोत मित्रांनो. डॉक्टर आंबेडकरांनी श्रम सदस्य म्हणून काम करताना अनेक कायदे आणि नियम बनवले. यातील काही प्रमुख कायदे असे आहेत की बघा, पहिला कायदा बघा, 8 तास कामाचा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामाचे तास 12 तासावरून 8 तास केले. ही एक ऐतिहासिक घटना होती. आज आपल्याला 8 तासाचा कामाचा दिवस खूप सामान्य वाटतो, पण त्या काळात ही एक मोठी क्रांती होती. यामुळे कामगारांना कुटुंबासोबत वेळ घालवता आला, आराम मिळाला आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. आणि दुसरा म्हणजे बघा, कामगार विमा योजना. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी कामगार विमा योजना सुरू केली. याचा अर्थ असा की कामावर असताना जर एखाद्या कामगाराला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला तर त्याला उपचार आणि आर्थिक मदत मिळावी. आज आपण ज्या ESIC हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो त्याची मूळ संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनीच मांडलेली होती. बघा मित्रांनो, त्यावेळेस कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. बघा, बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टीचे होते ह्यातून तुम्हाला दिसून येतं. कामगारांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF योजना आणली. या योजनेमुळे कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळू लागली. यामुळे त्यांचे वृद्धापकाळातील म्हणजेच म्हातारपणातील जीवन सुरक्षित झाले. आणि चौथं म्हणजे बघा, बाल कामगार आणि महिलांसाठी विशेष कायदे. बाबासाहेबांनी बाल कामगारावर बंदी आणली. लहान मुलांचे शोषण थांबवण्यासाठी हा एक महत्वाचा निर्णय होता. तसेच महिला कामगारांसाठी त्यांनी अनेक विशेष कायदे केले. यात बघा, प्रसूती रजा, समान काम समान वेतन आणि कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा यावर विशेष भर दिला. त्यांनी रात्रीच्या शिफ्टमध्ये महिलांना काम करण्याची सक्ती करू नये असा नियमही आणला. पुढे बघा, कामगार संघटनांना मान्यता. डॉक्टर आंबेडकरांनी कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता दिली. यामुळे कामगार यांच्या हक्कासाठी एकत्र येऊन आणि मालकाकडे आपली बाजू मांडू शकले. हा कामगारांच्या संघटन स्वातंत्र्याचा एक महत्वाचा विजय होता.
आणि बघा पुढील बघा, आंबेडकरांच्या योगदानाचे महत्व हे आपण तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायदे बनवणारे व्यक्ती नव्हते, तर ते त्या कायद्यामागील विचार आणि तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ होते. त्यांच्या मते कामगार हा केवळ पैसा कमवणारे साधन नाही, तर त्यालाही सन्मान आणि सुरक्षितता मिळायला हवी. त्यांच्या कार्यामुळे भारतातील कामगार चळवळीला एक नवी दिशा मिळाली असं म्हणावं लागेल. त्यांनी कामगारांना केवळ आर्थिक मदत दिली नाही, तर त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी दाखवून दिले की कामगार हा समाजाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्या योगदानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. आज आपण जे अनेक कामगार कायदे पाहतो, जसे की कमी कामाचे तास, बोनस, भविष्य निर्वाह निधी, विमा योजना, या सर्वांची मूळ म्हणजे बाबासाहेबांच्या योगदानामुळे आहे, हे आपण विसरता कामा नये मित्रांनो. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज भारतीय कामगार अधिक सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगत आहेत. म्हणून जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करतो, तेव्हा केवळ संविधान आणि सामाजिक न्यायच नाही, तर कामगारांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणासाठी केलेल्या त्यांच्या अतुलनीय कार्याचेही स्मरण करायला हवे. त्यांनी कामगारांना आवाज दिला, त्यांचे हक्क मिळवून दिले आणि त्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. म्हणूनच ते केवळ संविधानिक शिल्पकार नाहीत, तर खऱ्या अर्थाने कामगारांचे शिल्पकार म्हणावं लागेल.